नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल येऊन 8 दिवस झाले आहे, पण राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अजून काहीही निश्चित झालेले नाही। मुख्यमंत्री पदासाठी नेता निवडण्यासाठी माहितीच्या सातत्याने बैठका सुरू आहेत। निकाल आल्यानंतर सर्वप्रथम तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठक झाली, ज्यामध्ये पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत चर्चेनंतर हा निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आले। त्यासाठी तिन्ही नेत्यांनी दिल्लीत बैठकही घेतली, पण काहीही ठरले नाही। गेल्या 8 दिवसात माहितीच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी काल म्हणजेच गुरुवारी पुन्हा एकदा दिल्लीत अमित शहांसोबत बैठक घेतली। त्यात ही बैठक सकारात्मक झाल्याचे सांगण्यात आले। मात्र मुख्यमंत्र्यांचे नाव अजून निश्चित झाले नसून माहितीची बैठक मुंबईत होणार असल्याचे सांगण्यात आले। त्यानंतर हा निर्णय समोर आला। या वक्तव्यानंतर सर्वांच्या नजरा माहितीच्या शुक्रवारच्या बैठकीकडे लागल्या होत्या की अखेर मुख्यमंत्री कोण होणार यावर पडदा पडणार आहे। तसेच आता मुंबईत होणारी माहितीची बैठकही रद्द झाल्याची बातमी समोर आली आहे। एवढ्या बैठका घेऊनही माहितीला मुख्यमंत्री कोणाला करायचे याबाबत निर्णय घेता आलेला नाही। बैठक रद्द करण्यामागचे कारण आता आधी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे। त्यात भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांची निवड होणार असून त्यानंतर माहितीची संयुक्त बैठक होणार आहे। दिल्लीहून येणाऱ्या दोन्ही निरीक्षकांच्या उपस्थितीत 1 डिसेंबरला मुख्यमंत्र्यांची घोषणा केली जाणार आहे अशी माहिती समोर येत आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।